मला पण आज चांगला अनुभव आला. अक्षरशः आहे ना मला आहे ना एकदम चक्कर आल्यासारखं झालं. ऐन टायमिंगला आहे ना आता गप्पा असं पडलो होतो तेवढ्यात आहे ना आले. राजगडाची कृपा, तुम्ही भेटला, पाणी भेटलं, बरं वाटलं. चला ठीक आहे. तर आता या कंपनीच्या खालनं जायला काय नाही विषय असा आहे, आमच्या मागे जे वजन आहे ना त्यामुळे ना आम्हाला वागता येत नाही. आमच्या दोघांचे चेहरे बघा ऍक्टिव्ह आहेत. जर लाईटीमुळे आम्ही दिसत नाही. डार्क दिसतो ऍक्टिव्ह, डार्क ऍक्टिव्ह. नाहीतर आम्ही खूप एकदम ऍक्टिव्ह आहे. नाही तर आजी इकडून दिसतोय हो. आम्ही या साईडून दिसतोय. बघा पण किती ऍक्टिव्ह आहेत. या साईडला इथं वरती बाले किल्ला. चला देखो ना गाईस. थांबा आता ब्लॉग आपली सुरुवात होते. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल प्रतापराव आपले स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन आपल्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे भोरमध्ये, गुंजवणे गावाचं नाव आहे. जे स्नेहाची ननंद आहे ना ते तिचं गाव आहे. तर आजच्या आहे ना प्रवासामध्ये ना आपल्यासोबत आहे ना बरेच सारे मंडळी आहेत. त्या साईडला बघू शकता आम्ही आमचा काळा घोडा पार्क केला आहे. सध्या सकाळपासून लई कुत्या पडलाय, कारण की आम्ही निघालो होतो 6ला निघायचं टायमिंग होतं, पण 6चं म्हणता आहे ना 7 झाले. ह्या स्नेहामुळे उशीर झाला. स्नेहामुळे उशीर झाला. त्यामध्ये अजून एक विषय झाला, ट्रॅफिक वगैरे सगळं जाम होतं, त्यामुळं पोहोचेपर्यंत वेळ झाला. शेवटी आम्ही इथे फायनली आहे ना गुंजवण्यामध्ये पोचलोय. आणि आज बघू शकता आपल्यासोबत आहे ना आपल्यासोबत आहे सोनाली, ही माझी बहीण आहे. हिला तर तुम्ही ओळखता, हिच्यामुळे तर आपल्याला उशीर झाला आज. आणि आता आमचे बाकीचे मंडळी पळाले. या साईडला इकडे आशिष आहे. आशिष जरा लाजतोय. आशिष असा हात वर कर. बास, आशिष का दिसला तुम्हाला. आता आहे ना तुम्हाला दाखवतो आता दुसरा कार्यकर्ता. राजी हाय बोला, हाय बोला. हाय. हां तर काय ना विषय, आम्ही ना आत्ता आहे ना जस्ट ना जेवलोय वगैरे. आणि जेवण तर एवढं भारी. कसं होतं जेवण? हे ऑसम जेवण होतं. म्हणजे पावट्याचं कालवण होतं आणि बटाट्याची भाजी आणि भाकरी आणि इंद्रायणी तांदूळ. भोरमध्ये आले ना आपण इंद्रायणी तांदूळ खात नाही म्हणजे काय, एकदम क्लास एकदम जेवण झालं. आणि घर बघू शकता, म्हणजे गावाकडं आपण बघतो ना, आपण आजकाल गावाकडे ना सिमेंट कॉन्क्रीटचे ना घरं आले ते, पण हे लय भारी घर आहे का. मला घर लय आवडलं यांचं. म्हणजे मुंबईच्या घरामध्ये कसं सध्या सिमेंट कॉन्क्रीटची घरं अशी आहेत ना, घरामध्ये गेले की नुसतं गरम होतं. इथं आहे ना घरामध्ये गेलं ना की थंड एकदम वाटतं. हा तुम्हाला घर दाखवतो. हे घर आहे यांचं. ठीक आहे. एवढं भारी वाटतं ना या घरामध्ये की खालची आहे ना बघू शकता तुम्ही, आहे ना शेणानं सारवलंय. आणि ह्या साईडला इकडं चूल आहे. आणि प्रकाश येण्यासाठी ना असं आहे ना ट्रान्सपरंट कौल लावले. आणि आता जस्ट आहे ना आमचं जेवण वगैरे झालं आहे. तर बघूया आता. ही त्यांची पडवी आहे पूर्ण, ही पडवी आहे. आणि इथून आहे ना परत आतमध्ये जायला आहे. आणि पूर्ण दगडामध्ये घर आहे का. तर चला आता आहे ना बाहेर जातो, तुम्हाला आहे ना बाहेरून आहे ना सगळं आहे ना घर दाखवतो. आणि ही स्नेहा आहे ना, ही सोनाली आहे ना, हे फणसाचं झाड बघतायत. फणस बघा, भाजी करायची आहे. ह्या फणसाची आहे ना भाजी केली जाते. आणि बघू शकता फणसाच्या झाडाला किती फणस आहेत. आणि ह्या साईडला ही बांबूची झाडं, ही लय भारी आहे. इथं लय भारी वाटतं. इकडे बघू शकता हे छोटूस रेडूक भारी आहे ना. या साईडला इकडे त्यांनी बघा लाकडं वगैरे ठेवली आहेत, जी चूल पेटवायला वगैरे यूज करतात ते. आणि इकडं मनी मॅव बसले. मनी मॅव अरे बाई गेली पळून. बघा मित्रांनो, आता आहे ना आम्ही पूर्ण तयारीनिशी निघालोय. इकडं दाजी एकदम फुल फॉर्म मध्ये टेंट वगैरे लावून. आणि हे आमच्या गाईड आणि आशिष काहीतरी बोल. माझ्या ब्लॉग मध्ये तरी काहीतरी बोल. बोलूया गाड्या गेला बोलूया. आणि विषय काय माहिती का, आशिष ना गाडीमध्ये बसल्यापासून त्यांना काहीच बोलणं झालंय. काय मला विषय समजना झालाय, पण जाऊ द्या. आमच्या गाईडनं सांगितले आशिषला टेन्शन आले म्हणून आशिष काय बोलत नाही. आता बघूया आपण वरती जाणार. हा
तुम्ही रोज जाता ना गडावर? हा चला. हा ना, ह्या आहे ना रोज गडावर जातात आणि 1 तासामध्ये ना गड चढतात आणि 20 मिनिटामध्ये गड उतरतात. आता आज बघूया आपल्याला किती वेळ लागतोय ते. मित्रांनो आता बघू शकता हे आपण त्या रस्त्यानं सरळ चालत आलो. इथं आहे ना शिव मंदिर आहे. हे जे शिव मंदिर आहे ना त्या शिव मंदिराच्या इथनंच आहे ना वरती आपल्याला ना राजगडावर आहे ना जायला आहे ना हा रस्ता आहे. आणि हा गडावर जाताना ना इथे आहे ना काही सूचना दिलेल्या आहेत. ह्या सूचना तुम्ही बघून घ्या. आणि आजची तारीख तशी आहे ना 14 फेब्रुवारी आहे. सो 14 फेब्रुवारी आत्ता सध्या आहे ना चोर दरवाजा इथे आहे ना तटबंदीचं थोडं काम चालू आहे. त्यामुळे तो दरवाजा आहे ना सध्या बंद आहे. त्यामुळं आम्ही आहे ना गुंजवणे दरवाजा आणि पाली दरवाजा हे दोनच दरवाजे चालू आहे. तर सध्या आम्ही आहे ना गुंजवणे दरवाजा आहे ना तिथून आम्ही वरती जाणार आहे. चला मित्रांनो हे आता बघू शकता इथे आहे ना त्या मंदिरापासून वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला ना असे फलक बघायला भेटतो राजगड ह्या दिशेनं. आता हे बघू शकता आपली गँग एकदम ना फुल तावात पुढं चाललेली आहे. आणि आपल्याला टेंट पाहिजे होता. तर मागे बघू शकता की ना आपण टेंट पण घेतला आहे आता. तर मित्रांनो इथून आपण खालनं वरती आलो ना इथं आपल्याला 2 रस्ते दिसतात. इकडे एक वरती जायला आणि एक ह्या साईडला. तर सध्या आता खाली सांगितल्याप्रमाणे आहे ना जे चोर दरवाजा आहे ना चोर दरवाजा बंद आहे ना त्यामुळे ना आपण आहे ना हा गुंजवणे दरवाजा आहे ना त्या मार्गे चाललो आहे. सध्या ना तटबंदीची वगैरे ना कामं चालू आहेत. त्यामुळं ती वाट आहे ना सध्या आहे ना बंद ठेवल्या थोड्या वेळासाठी. पण लवकरच ती चालू होईल. मग ती चालू झाल्यानंतर आपल्याला आहे ना त्या वाटेनं पण जाता येईल. ठीक आहे आता बघूया. ऊन तर खूप आहे पण आपलं जेवण पण झालं आहे आराम पण झाला आहे. त्यामुळं फुल जोशमध्ये ट्रेकिंगला सुरुवात केल्या. आणि आता सध्या बघू शकता इकडं सोनाली आहे. आता सोनाली कशी काय चालते आणि स्नेहा कशी काय चालते त्याच्यावर आमचं ठरतं आहे आम्ही किती वेळात वरती पोचतोय. आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं झालं तर इथं बाजूला बघू शकता त्याला म्हणतात शेततळ. ठीक आहे हे इथली गावातली माणसं करतात प्लास्टिक टाकतात खड्डा खोदतात प्लास्टिक टाकलं जातं आणि त्यामध्ये पाणी साठवलं जातं. बरोबर आहे का दाजी? बरोबर. येस. आणि ते पाणी शेतीसाठी वापरलं जातं. हां आणि ते पाणी शेतीसाठी वापरलं जातं. भावांनो आपल्याला राजगडाचा नाही तर व्ह्यू दिसायला सुरुवात झालेली आहे. आता प्रॉपर आहे ना कॅमेरामध्ये कॅप्चर होते की नाही कळेना झालं आहे. पण ह्या इकडं आहे ना वरती आहे ना बालेकिल्ला आहे इकडं. आणि या साईडला आहे ना नेड आहे. नेडं असं डोळ्यांना तर दिसतंय पण ते कॅमेऱ्यामध्ये दिसणं थोडं अवघड आहे. पण ठीक आहे आपला भाई आता दुसरा गाईड आहे तो आपल्याला ना प्रॉपर रस्ता दाखवतो. आम्ही त्याला फॉलो करत चाललो आहे आता. असं ट्रेकिंगला वगैरे आल्यानंतर तुम्हाला जर आहे ना असं जर आहे ना वाटसरू भेटतील तर भाई त्यांना आहे ना खायला प्यायला देत जा. बिस्किट वगैरे देत जा. दगड बिगड मारू नका. चावलं बिवलत ना तुम्हाला लई महागात पडेल ती गोष्ट. पहिल्यांदा आहे ना जोशमध्ये ना ट्रेक चालू केला होता. आता आहे ना उन्हाचा चांगलाच फटका लागायला सुरुवात झाल्या. पण ठीक आहे वाट आहे ना वाटेमध्ये ना झाडे वगैरे असल्यामुळे ना सावली आहे बऱ्यापैकी सावली आहे. अजून मंडळी बघा आमची अजून मागणं रमत गमत येते ते. बघताय कसं चारी बाजूने जंगल आहे आणि त्या जंगलात ना ही अशी वाट आहे. राजगडावर येताना आहे ना वाट चुकण्यासारखं असं काय टेन्शन नाही आहे. जागोजागी आहे ना रिबिन्स वगैरे बांधलेले आहेत आणि मळलेली ना पायवाट आहे ती फक्त फॉलो करत राहा तुम्ही प्रॉपर गडावर पोचणार. भावने बघा जरा थोडं पुढं आलं ना मध्येच आपल्याला ना हे पडलेलं झाड दिसतं आणि त्याच्यामुळे ना ही तयार झालेली कमान. पावसाळ्यामध्ये हितनं का तशी तर ना पाणी वाहत असेल. बघू शकता हा ओढा आहे. मित्रांनो आता बघू शकता पहिला टप्पा पण मला वाटतं पहिला टप्पा आम्ही क्रॉस केला असेल आणि स्नेहाची विकेट पडलेली आहे. स्नेहा एकदम थकले. तिने आता ब्रेक घेतला आहे मगापासून आज दुसरी वेळ आहे ब्रेकची. पण बरं झालं आम्ही थोडा वेळ आराम केला आणि निघालो. नाहीतर लगेच उन्हाचं तेवढा निघालो असतो ना तर खूप अजून त्रास झाला असता.
पण नशीब आहे की बघू शकता ही जुनी झाडं वगैरे आहेत या राजगडाच्या वाटेवर, म्हणून आहे ना चांगली अशी सावली भेटते. पण शक्यतो तुम्ही ट्राय करा की आहे ना सकाळी सकाळी लवकर ट्रेक चालू करायला. आधीच आम्हाला आता उशीर झाला आहे. आता तसं बघायला गेलं तर आहे ना 2:45 वाजले जात तशी. अजून बाकी बराचसा ट्रेक बाकी आहे. चला आता बघूया आता किती वाजेपर्यंत वर पोहोचतोय. थोडंसं तहान लागत असेल ना थोडं थोडं पाणी प्या, जास्त पाणी नका पिऊ. जसं आता स्नेहा आहे ना थोडं थोडं पाणी पिते. तर भावांनो आपल्याला ना इकडं आहे ना आपली काही मित्र परिवार भेटला आहे. आत्ताच नवीन मित्र झाले ते. ही सगळे ना पुण्याकडे शिकायला आहेत. सगळे इंजिनियर आहेत आणि सगळे टॉप क्लासमध्ये ना अभ्यास करतात ते आणि त्यांचं फ्युचर पण येणं चांगलं होईल. काय भावनो बरोबर की नाही? मराठ्यांची पोर आहे, आपण कमी पडणार आहे कुठं? बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर, छत्रपती संभाजी महाराज की. उशिरा ट्रेक चालू केला पण दमलो होतो, पॉझिटिव्हिटी वाढले. आता यांना डायरेक्ट वरती गेला भेटूया आपण. चला भेटून खूप भारी वाटलं. ठीक आहे ओके भावांनो आता तुम्ही बघू शकता भाई बराच पुढं आलोय मी. माझ्यासोबतची सगळी मंडळी आता मागं राहिले ते. थांबा एक मिनटं, खूप मोठी चढाई आहे इथं. तर आता तुम्हाला दाखवतो मी नक्की कुठं पोचलोय. आता हे बघू शकता इकडून वरती आलो. इथं रेलिंगचा टप्पा चालू झाला आहे. इथं जरा थोडा 90 डिग्रीमध्ये चढाई आहे. लय दम लागलाय. थोडा वेळ जरा आराम करतो, बसतो थोडा वेळ आणि तुम्हाला भेटतो मी. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल की पुण्यामध्ये ट्रेक केल्यामुळे किती त्रास होतो ते. हां आता इथं दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथं आता ना थोडा वेळ मी आराम करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. मी सांगतो नक्की काय विषय ते. कुठनं आले तुम्ही? भांडूप मुंबई. भांडूप. मी पण घनसोलीवरनं आलोय. हां भावांनो आता बघितलं मला यांना बोलता येत नव्हतं, एवढा दमछाक झाला होता. हे भांडूपचे सगळे आपले मावळे आहेत, ते भेटले, त्यांनी आपल्याला पाणी दिलं, जरा बरं वाटलं. धन्यवाद. नाही राजगडने आम्हाला कधी एवढं दमवलं नव्हतं. ऍक्च्युली आम्ही या दरवाजाने कधी येत नाही. आमचा एक तर चोरवाट किंवा पाली दरवाजा. हां चोरवाटीचं ते काम चालू असल्यामुळे आम्हाला आमचा जो हॉटेलवाला आहे तो बोलला तुम्हाला गुंजवणी दरवाजा मार्गे जावा. अच्छा. पहिल्यांदा वाट असल्यामुळे थोडंसं दमायला होतंय आम्हालाही, कारण की बराच गॅप पण पडला आमच्या ट्रेक मध्ये. नाहीतर पहिले कंटिन्यूस चालू असायचे, कामधंद्यामुळे आता नाही जमत. बरोबर. तरी दरवर्षीची फेरी चुकवत नाही आम्ही. अच्छा. नाही माझा पहिल्यांदाच राजगड आहे. नाही हा काय रायगड माझा खूप वेळ झालाय, राजगड पहिल्यांदा आहे. असं आहे. अनुभव घ्या. अनुभव चांगला अनुभव आहे ऍक्च्युली. कारण बोलतात राजगड कधी नाराज करत नाही. त्याचा अनुभव तुम्ही घ्या. राजगड कसं स्टेला आलं ना म्हणजे फिरण्यासारखं भरपूर आहे आणि एका दिवसात होत नाही राजगड. भावने बघा हे आमचा वाट सुरू नमला गडी. एवढा उशिरा आलाय, गावाच्या मागे आलाय. हा हे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आलाय. बघा स्नेहाचं सध्या आगमन झालेलं आहे. सगळा मेकअप गेला की रे तुमचा. इट्स ओरिजिनल ब्युटी. ओरिजिनल ब्युटी यावरती ओरिजिनल दमा निघालाय तुमचा. काय मग कसं वाटतंय आता? भारी वाटते. हा कशी काय होता? बॅग तुटली? हे तुटलं रे. अरे बापरे. या फायनली भावनो बघू शकता आता आहे ना पुन्हा आहे ना आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या साईडला इकडे ते नेडं दिसत आहे आपल्याला आणि ह्या माची वगैरे दिसायला सुरुवात झालेली आहे आपल्याला. ह्या साईडला आहे ना वरती आहे ना बालेकिल्ला आहे आणि तिकडं पण आहे ना पद्मावती माची आहे. भावांनो आता आहे ना तिथे कामाला आहे ना एक टप्पा लागलाय. भाव जरा बाजूला हो रे. डायरेक्ट इथं खड्डा आहे आणि इथून उतरायचं आहे.
भावा जरा दमाना ब्रेक दाबा का, नाहीतर माझा व्हिडिओ व्हायरल होईल. चॅनल का तुमचं? हा, काय नाव आहे? मिस्टर गावडे पाटील. या या चला या. कडा का येऊ भावा, दमा नाही. नाव काय तुझं? प्रजित. कसं वाटलं उतरून? एक नंबर. भावाने ना स्वर्ग बघितलाय बरं का. एक नंबर. कसा एक्सपिरियन्स आहे सांगा जरा भावांनो. एक नंबर. ट्रेकिंग साठी एक नंबर. हा ना, ती घसरगुंडी आहे भावा ती. हा, काय म्हणतो, नाव काय तुझं? सिद्धार्थ. एक नंबर आहे भावा. एक नंबर भाई. चलो. पुणे ना? गाव कुठलं? अहिल्यानगर. सगळी नगरची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. भावनो बघा, थ्रिल एक्सपिरियन्स घेताना आमचे दाजी बघा, सुपरमॅन. इथून आलो माहिती खरं. हा, पायऱ्या होत्या पण आपल्याला अंदाज नाही आला तिथून. ह्याच गोष्टीची आहे ना, आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. चला. We did it. बाबा वय काय तुमचं? 66. रोज राजगडा येता वय? हे पाण्याची बॉटल वगैरे घेऊन येता? दररोज एवढं वजन आणता? काय बोलता, कुठल्या दरवाजाने येता तुम्ही? आता हे दरवाजा बंद केला नाही, ते दरवाजा आता हेच दरवाजा. आमचा एक पहिला टेंट लागून झालाय. अगदी बाले किल्ल्याच्या समोरच हा टेंट लागलाय आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. असा एकदम